नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. अर्थात शरद पवार पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. 2009 नंतर त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू निवृत्ती घेतात आणि पुन्हा एकदा पिचवर परत येत असतात, पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत असतात. तसंच शरद पवारांच्या बाबतीत मध्ये कुठेतरी होतं का? आधी त्यांनी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं, राज्यसभेवर गेले, मात्र आता पुन्हा शरद पवार ही निवडणूक लढवणार आहेत. त्याचं नेमकं कारण काय? ही संधी वाटते पवारांसाठी की मग भाजपचा धोका वाटतो आणि म्हणून पुन्हा एकदा शरद पवार ऍक्टिव्ह होत आहेत? पाहूयात एक रिपोर्ट आणि त्यानंतर चर्चा. शरद पवार लोकसभेची निवडणूक लढणार. मला आज येऊन एकत्रित मी त्या निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह केलेला आहे. पवारांना मुख्यमंत्री आणि अमित शहांचं थेट आव्हान. रावसाहेब, तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची वेळेस थोड्यात राहिली, आता राहणार नाही. राष्ट्रवादीसाठी संधी की धोका? 2019च्या लोकसभेचं नवं वैशिष्ट्य असेल पवारांच्या पुन्हा एंट्रीचं. कारण राष्ट्रवादीच्या सर्वांनीच माढ्यातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आणि भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांसह अमित शहांनी तात्काळ पवारांवर थेट पलटवार केला. पक्षांनी, माझ्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आणि माझ्याचे सध्याचे संसदेचे सभासद विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला आज येऊन एकत्रित मी त्या निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह केलेला आहे. जवळपास माझ्या पक्षाचे जे सगळे प्रमुख सहकारी आहेत त्यांनी स्वच्छ मला सांगितलेलं आहे की धोरणात्मक सगळे निर्णय आम्ही तुमचे ऐकतो, आमच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. रावसाहेब, तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे. मागच्या वेळेस थोड्यात राहिली, आता राहणार नाही. मागच्या वेळेस कमळ असतं तर या क्लस्टरमध्ये तिन्ही ठिकाणी आपण असतो, पण आता ती चूक करायची नाही. आता बारामतीमध्ये कमळ. महाराष्ट्र के अंदर हमारे गठबंधन की 45 से कम सीट लेकर आएंगे ना तो विजय कोई मानने वाला नहीं है. बारामती जीतते हैं तभी 45 का आंकड़ा फिट होता है, इतना तय कर जाना. इस बार एक भी सीट 15 साल महाराष्ट्र के अंदर भ्रष्टाचार करने वालों लोगों के हाथ में नहीं जाना. पवारांच्या निवडणूक लढवण्याच्या संकेतामागं कोलकाता कनेक्शनही लावण्यात येत आहे. काही दिवसांआधीच ममता बॅनर्जींनी विरोधकांना रॅलीसाठी बोलावलं होतं आणि सूत्रांच्या माहितीनुसार याच वेळी झालेल्या गुप्त बैठकीत पवारांना महाराष्ट्रातून निवडणूक लढण्याबद्दल सांगण्यात आलंय. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधी पवारांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला, पण आता परिस्थिती बदलली. मात्र पवारांच्या निवडणूक लढण्याच्या संकेतानंतर सवालही अनेक निर्माण झाले. राष्ट्रवादीला बूस्ट देण्यासाठी पवारांचा प्रयत्न आहे का? योग्य उमेदवार नसल्यानं आणि जागा राखण्यासाठी पवार निवडणूक लढणार. निवडणूक लढल्यास पक्षाला महाराष्ट्रात फायदा होईल असं पवारांना वाटतं का? महाआघाडीच्या नेत्यांसमोर केंद्रातही पवारांना आव्हान टिकवता येईल. पवार साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं की माझी इच्छा नाहीये, माझ्या सगळ्या नेत्यांनी मला सांगितलंय. त्यामुळे आता पवार साहेब हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. पवार साहेबांच्या निर्णयानुसार चालते, त्यामुळे ते परिवर्तन 100% घडून येईल ह्या विश्वासानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे निवडणुकीला सामोरं जाईल. पवार जर निवडणुकीत उतरले तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल, पण त्याचा मतदारांवर किती परिणाम होईल हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यातच पवारांचे विरोधकही प्रचारात भांडवल करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं फायदा किती आणि तोटा किती हेही लवकरच स्पष्ट होईल. योगेश बोरसेसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे.
शरद पवार यांच्या युटर्न मागचं नेमकं वास्तव काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तसंच ही एक संधी म्हणून पाहिलं जाते की मग धोका म्हणून. धोका काय ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि संधी काय ते देखील तुम्हाला सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी महागठबंधन ज्या वेळेला सगळी तयारी सुरू होती त्यावेळेला शरद पवार स्वतः सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत होते आणि त्या सगळ्यांना महागठबंधनमध्ये सगळ्या पक्षांना 21 पक्षांना एकत्र आणून त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी केला होता. ही 3 दृश्य मी तुम्हाला इथे दाखवते. तीनही दृश्य नीट पहा. यामध्ये कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर शरद पवारांचं भाषण देखील या ठिकाणी झालं आणि त्या भाषणामधले मुद्दे जर तुम्हाला आठवत असतील तर त्यामध्ये इथे प्रत्येक या सगळ्या रॅलीमध्ये जवळपास 21 ते 22 पक्ष सहभागी होते आणि 21 ते 22 पक्षांचे जे प्रमुख आहेत तेच पंतप्रधान पदाचे सगळे उमेदवार आहेत अशा प्रकारचं त्यांचंही भाषण होतं. ममता बॅनर्जी यांचंही भाषण होतं. त्यानंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी चंद्राबाबू नायडू स्वतः तिथे गेले होते आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आणखी एक दृश्य यामध्ये खरं तर राहिलं. राहुल गांधी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू हे एकत्र एका पत्रकार परिषदेसाठी होते. मात्र पवारांनी राहुल गांधींना बोलण्याची संधी दिली आणि चंद्राबाबू नायडू आणि शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला थोडेसे बाजूला राहिले होते. अर्थात या सगळ्याचा आणि शरद पवार यांचा राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होण्याचा किंवा मग निवडणूक लढवण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल. मात्र मग अचानकपणे शरद पवारांनी युटर्न घेण्याचं कारण काय. अर्थात शरद पवार आपल्या वक्तव्यावरून नेहमी फिरत असतात किंवा ते जे बोलतात ते नसतं आणि जे नसतं तेच त्यांच्या बाबतीमध्ये होतं असं देखील म्हटलं जातं. तर नेमकं त्यांच्या ऍक्टिव्ह होण्यामागचं कारण काय यावर आपण चर्चा करतोय. आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे फोन लाईनवरून असतील सध्या आपल्याबरोबर. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, शिवसेनेचे प्रवक्ते सुधाकर बडगुजर आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. महेश तपासे, माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत. शरद पवार पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत. एकदा निवृत्ती, राज्यसभेवरून ते गेले राजकारणामध्ये, मात्र पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होऊ पाहतायत. संधी म्हणून पाहतायत का, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा प्रोजेक्ट करतायत का. पवार साहेब राजकारणात तसे कधी निवृत्त झालेच नव्हते, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सक्रिय होतात हा शब्द प्रयोग मला तर थोडा चुकीचा आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीला आणि देशात एकंदरीत विरोधी पक्षाच्या गठबंधनाला दिशा दाखवण्याचं काम आज पवार साहेब करतात. त्याच्यामुळे ते राजकारणाच्या बाहेर झाले आणि राजकारणात परत यायचा प्रयत्न करतात अशी परिस्थिती नाहीये. मात्र शरद पवारांनी आता यापुढे मी निवडणूक लढवणार नाही, मी इतरांना संधी देणार असं म्हटलं होतं. त्याच्यावरच मी सांगतो, आजही पवार साहेबांचं तेच वक्तव्य काल जे आपण सर्वांनी टीव्हीवर ऐकलं की मी त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या ह्याच्यामध्ये मनस्थिती नाही किंवा मला इच्छा नाही, परंतु पक्षाचा आग्रह, विद्यमान तिकडचे खासदार विजयदादा मोहिते पाटलांचा आग्रह आणि पक्षाने एकंदरीत आग्रह केल्यानंतर त्याच्यावर भविष्यामध्ये उद्याच्या 10-20 दिवसामध्ये काय निकाल देतील ते पवार साहेब त्याच्यावर ठरवतील. परंतु कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चितच पवार साहेब जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तर महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिशी भाजपला आणि शिवसेनेला तोंड देण्यासाठी सक्षमतेने रस्त्यावर उतरणार. अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत. अवधूत वाघ, आजच अमित शहा, मुख्यमंत्री रावसाहेब दानवे या सगळ्यांनीच बारामती आमचीच असं म्हटलेलं आहे. खरं तर अमित शहा, दानवे किंवा मुख्यमंत्री स्वतः कित्येकदा शरद पवार यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये गेले होते. मला एक आपलं आठवतं की ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये असं म्हणतात. मात्र तिथे बारामतीमध्ये जाता जाता तुम्ही तो पवारांचा पाठच खेचून घेण्याचा प्रयत्न करताय. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका हा राष्ट्रीय लोकशाहीचा मोठा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये जे जे सहभागी होतात त्या सर्वांचं स्वागत. त्यामुळे जर पवार साहेब माढामधून किंवा इतर कुठूनही लोकसभेची निवडणूक लढवत असतील तर त्याचं आपण सर्वांनी सर्वप्रथम स्वागत केलं पाहिजे. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, याच्यामध्ये कोणी दखल अंदाजी देण्याचं काही कारण नाही. तुम्ही आता आदरणीय अमित शहाजी, रावसाहेब दानवेजी, आणखीन देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो उल्लेख केलात, आणखीन बारामतीचा उल्लेख केलात. गेली 40-50 वर्ष पवार साहेबांनी बारामतीमध्ये विधानसभा असो की लोकसभा असो सातत्याने तिकडचे ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, तिकडच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या वेगवेगळ्या कार्यक्रम प्रसंगी आमचे अनेक नेते, इव्हन आमचे पंतप्रधान, माननीय पंतप्रधान, तिकडे त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि तिथे ते गेले होते.
ज्यावेळी एखाद्या पाहुण्याने आपल्याला बोलवलेलं असतं त्यावेळी तो काही राजकीय प्रोग्राम नसतो. अशा एखाद्या वेळी पाहुण्यांचं कौतुकच करायचं असतं आणि ही आपली परंपरा आहे. त्यामुळे पवार साहेबांनी बारामतीमध्ये आमच्या ज्या नेत्यांना, मग अरुण जेटली साहेब असोत किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असोत, हे जेव्हा बारामतीला गेले तेव्हा आपल्याला ज्यांनी बोलवलेलं आहे त्या नेत्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. राजकारण करताना फक्त इलेक्शनचे 5-6 महिने सोडले तो मात्र सल्ला घेता घेता पवारांचा सल्ला घेता घेता तुम्ही त्यांची बारामतीच खेचून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक प्रकारे शरद पवारांना तिथेच अडकवून ठेवण्याची ही भाजपची खेळी. बघा, शरद पवार साहेब काय आज राजकारणात आलेले नाही आहेत. आणखी गेली 50 वर्ष ते राजकारणामध्ये आहेत. एक मोठे नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षासाठी काय योग्य आणि काय अयोग्य. त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. इलेक्शनच्या या राजकारणामध्ये आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्ष आपापली व्यूहरचना करत असतो आणि मग माढा असू देत किंवा बारामती असू देत, आम्ही तर जर शिवसेना आमच्या बरोबर नसेल तर आणि असेल तरीही एनडीएचे 48च्या 48 उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुठचीही जागा हरण्यासाठी नाही. तुम्हाला देखील किंवा बारामती असो, इवन पवार साहेब जिथे उभे राहतील तिथे त्यांना हरवण्याचा प्रयत्न आम्ही करू. बडगुजर, शिवसेनेला देखील इशारा. नाही, शिवसेनेला इशारा म्हणण्यापेक्षा भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे की निवडणूक कोणी लढवायची कोणी नाही लढवायची हा स्वतः पवार साहेबांचा विषय आहे. तो दिल्लीमधले सर्वात मोठे नेते आहेत. पवार साहेब दिल्लीच्या राजकारणात भारताची भूमिका मांडतात आणि महाराष्ट्राची भूमिका विशेष मांडतात आणि पवार साहेबांनी स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील तर त्यामध्ये गैर काही नाही. त्यांचा पार्टीचा प्रश्न, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नक्कीच. मात्र पार्टीचा जरी प्रश्न असला तरी राजकारणामध्ये सगळंच काही इतकं सोपं गणित नसतं. त्यामागची वेगळी राजकीय गणितं देखील असतात. हेमलता पाटील, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या गठबंधनमध्ये शरद पवार खूप अग्रेसर होते, सगळ्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी स्वतःने या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि तेच हे सगळं एकत्र आणू शकतात आणि ठेवू शकतात आणि म्हणूनच पवारांना कुठेतरी अडसर निर्माण करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये खिळवून ठेवण्यासाठी म्हणून भाजप आता म्हणते की बारामती आमचाच म्हणून. निखिला, शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वसर्व आहेत आणि आपण यू टर्न असं म्हणू शकत नाही की काही निर्णय हे पक्षाच्या भल्यासाठी किंवा पक्षाच्या काही एक व्यूहरचना असते त्याच्यासाठी ते घ्यावे लागतात आणि त्या माध्यमातून त्यांनी जरी आधी जाहीर केलं असेल की मी लोकसभा लढणार नाही तरी काही कारणामुळे त्यांना हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असू शकते. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्यासमोर असा आहे की त्यांना एकतर माढा मतदारसंघ किंवा बारामती मतदारसंघ हे दोनच मतदारसंघ आता पवार साहेबांसाठी उपलब्ध आहेत. कारण पुणे मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे. आता माढ्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते हे उमेदवार आहेत आणि विजयसिंह मोहिते हे राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये खरं तर ते शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून शरद पवारांबरोबर होते. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करताना ज्या काही 2-3 लोकांना शरद पवार साहेबांनी आधी फोन केला होता त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर दादांचा होता आणि त्यावेळेला विजयदादांनी सांगितलं होतं की मी आपल्याबरोबर कायमचा राहील, आपल्यासोबत राहील आणि त्याच माध्यमातून त्यांची ही मैत्री अनेक काळापासून आहे. ज्येष्ठ नेते आहेत आणि निखिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम आहे. मतदारसंघाची चांगली बांधणी झालेली आहे. अशा वेळेला विजयसिंह मोहित्यांना डावलून शरद पवार जर माढ्यामध्ये उभे राहिले तर विजयसिंह मोहित्यांना ते कुठे न्याय देणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामागचं कारण राज्यसभेची पवार साहेबांची मुदत काही नक्कीच काँग्रेसला ही देखील एक चिंता आहेच. जे महेश तपासे, बडगुजर मी येते, मला तुमच्या हसण्याचा अर्थही कळतो, मात्र तपासे भीतीमधूनच शरद पवार निवडणूक लढवतायत का? असं कोणतं कारण आहे की शरद पवार आता पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले? पवार साहेब लोकसभेची निवडणूक लढवणार ही चिंता आता मला वाटतं भाजप आणि शिवसेनेच्या पक्षाला जास्ती व्हायला लागली आहे. आम्हाला अजिबात नाहीये चिंता. आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. महेशजी, आम्ही स्वागत केलेलं आहे. आम्हाला अजिबात शिवसेनेला तर चिंताच नाही. पण चिंता नाही तर तुमचं दोघांचं स्वागताच्या शुभेच्छा आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतो आणि अवधूतजी माढा तर आम्ही राखू परंतु बारामती हे आमच्या निवडणुकीच्या राजकारणाचं म्हणजे जे काय लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचं ते कळत ठरणार आहे. त्याच्यामध्ये अजिबात दुमत नाही. त्याच्यामुळे बारामतीबद्दल
भाजपच्या कुठल्याही नेत्याला जर काही प्रकारची स्वप्न पडत असतील तर ते स्वप्न लगेच त्यांची बघणार आहेत. अवधूत वाघ, नाही, चांगली गोष्ट आहे. खरं पाहायला गेलं तर आम्ही इलेक्शन लढवत असताना, लोकसभेची इलेक्शन लढवत असताना 48 जागा महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या आम्ही आमच्या मित्रपक्षांच्या ताकदीवर लढवणार आहोत. जे जे मित्रपक्ष आमच्याकडे येतील त्या सर्वांच्या ताकदीवर लढवणार आहोत आणि यामध्ये आम्ही कोणालाही स्पेअर करणार नाही. गेल्या वेळी बारामतीमध्ये आम्ही कमळ निशाणी दिली नव्हती आणि त्यावेळी आमच्या मित्रपक्षाचा उमेदवार तिकडे उभा राहिला होता आणि त्यामुळे काही आमच्याकडनं पण काही चुका झाल्या त्या आपण आता आम्ही मान्य करतो की गेल्या वेळी आमच्याकडनं काही चुका झाल्या होत्या. जर तिकडे नरेंद्र मोदी साहेबांची एखादी सभा मिळाली असती तर बारामती गेल्या वेळीच बारामतीचा किल्ला जो आता महेशजी म्हणतात आहेत तो बुरुज आम्ही ढासळवला असता. माढामध्ये आता निखिला बोला हेमलता. निखिला अवधूतजी जे बोलतायत ना, बारामतीमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेऊ देत, अमित शहानी सभा घेऊ देत किंवा कोणी सभा घेऊ देत, माढा आणि बारामती हे त्यांनी जिंकून दाखवावं हे ना शक्य नाहीये. म्हणजे भारतीय जनता पक्षाची सगळी टीम जरी तिथे आली तरी शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादीची संघटना इतकी तिथं बळकट आहे की तिथं ह्यांनी काहीही वल्गना केला तरी ते शक्य होणार नाही. ती वस्तुस्थिती आहे. जे अवधूत वाघ येते मी तुमच्याकडे. जयंत माइंडकर, सोलापूर बद्दल नाही मॅडम आता त्या बोलल्या, मला बोलताना त्यांनी थांबवलं होतं म्हणून मला एवढं म्हणायचं आहे. सोलापूर बद्दल सुद्धा अशीच होती की सुशील कुमार शिंदे कधी हरणार नाहीत. सुशील कुमार शिंदेचा दारुण पराभव तिकडे भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि 42 जागा जिंकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने 23 जागा जिंकलेल्या आहेत, लक्षात ठेवा. तुमच्या प्रफुल्ल पटेलला सुद्धा विदर्भामध्ये हरवलेलं आहे. ते सगळ्यांना माहित आहे. तुम्ही आता 2019 त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की शरद पवारांच्या माढा आणि बारामतीच्या संरक्षणासाठी, राष्ट्रवादीच्या संरक्षणासाठी महेश तपासे उपलब्ध असताना आता हेमलता पाटील नांदेड, तुम्ही नांदेड मध्ये नांदेडमध्ये आरो ही माझी चॅलेंज आहे. इलेक्शनचा रिझल्ट झाल्यानंतर माहिती नाही, मात्र बडगुजर तुमची साथ देत आहेत तिथे तर त्यांची आघाडी आहे. त्यामुळे हेमलता पाटील बोलू शकतात महेश तपासेंच्या बाजूने किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने. येते तुमच्याकडे जयंत माइंडकर आपल्यासोबत आहेत. जयंत माइंडकर, राजकारणामध्ये कधीच म्हणजे राजकारण खरं तर शक्यतांचा हा सगळा खेळ आहे. यामध्ये कोण निवडणूक लढतो, कोण जिंकतो याही पेक्षा त्यामागची राजकीय गणितं खूप वेगळी असतात. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या युटर्न मागचं कारण? पहिली गोष्ट, हा त्यांनी युटर्न नक्की घेतलेला आहे की एखाद्या वेळेस शरद पवार अनेक शब्द असे बोलून जातात, ते नक्की तसंच घडतं का तर याची खात्री नसते. तशा प्रकारची ही गोष्ट आहे. हाही एक प्रश्नच आहे. पण आपण क्षणापुरतं ते बोललेले आहेत. गेले 52 वर्ष 1967 पासून सतत कुठल्या ना कुठल्या संसदेत अथवा महाराष्ट्र विधिमंडळात त्यामुळे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्याच्यामुळे आपण समजा त्यांच्या शब्दाचा जसाच्या तसा जरी अर्थ घेतला तर वस्तुस्थिती ही आहे की महेश तपासे म्हणजे आतापर्यंत सगळ्यांचं मी ऐकलं, याच्यामध्ये महेश जे बोलून गेला त्याला मी जास्त महत्व देतो. याचं कारण जेव्हा स्वतः सेनापती हातात आपलं शस्त्र घेऊन मैदानात उतरलेला आहे त्याचा परिणाम जो काडरवर होतो त्याचा तो फार मोठा असतो. आणि महेशने तेच सांगितलं की पवार साहेब स्वतः रिंगणात उतरले आहेत असं जर का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लक्षात आलं तर आमचा जोर अजून वाढेल. आणि एक लक्षात घ्या, हे चैतन्य निर्माण करण्यासाठी ठीक आहे हे चैतन्य. आणि दुसरी गोष्ट अशी आहे निखिल, एक लक्षात ठेव, 99 पासून अगदी 9 पर्यंत 3 लोकसभा 14 पर्यंत 4 लोकसभा निवडणुका या राष्ट्रवादीने लढलेल्या आहेत. या 4 पैकी एकदाही 2 आकडी संख्येत सुद्धा राष्ट्रवादी हा जाऊ शकलेला नाही. महाराष्ट्रातनं 8 किंवा 9 जागा हे त्यांचं रेकॉर्ड आहे. आता जर का त्या जागा वाढवायच्या असतील तर जर का आपला सर्वोच्च नेता पुन्हा जर का 80च्या घरात असताना उतरत आहे आणि हीच संधी आहे, याचं कारण आता जर का काही आपल्या जागा वाढल्या तर त्याचा काही देशाच्या राजकारणावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. कारण जवळपास असं चित्र दिसतंय, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध सर्व पक्ष याच्यामध्ये काही नवीन आपल्या नेत्याला सुद्धा किंवा आपल्या पक्षाला सुद्धा काही फायदा होऊ शकतो. अशी राजकीय गणित मांडण्यात सुद्धा काही गैर नाही. हाही एक त्यांचा डाव असू शकतो. परंतु मुळात ते स्वतः इतके मुरब्बी आणि इतके सिझन्ड पॉलिटिशियन आहेत की मला नाही वाटत की त्यांना त्यांचे स्वतःचे कॅल्क्युलेशन अगदी परफेक्ट. नक्कीच काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन या सगळ्या मागे असणारच. त्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा खरं तर गणित आपण या ठिकाणी मांडतोय. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया.
पवारांच्या युटर्न मागचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे महागठबंधनसाठी पवारांनी घेतलेला पुढाकार. हे देखील एक कारण आहे यासाठी भाजपचं आव्हान देण्यासाठी. महेश तपासे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत या चर्चेमध्ये. महेशजी, स्वागत तुमचं. महेशजी, इथे आता मोदींचे गुरु म्हणून म्हणजे मोदी नेहमीच म्हणतात की शरद पवारांचा मी सल्ला घेत असे, त्यामुळे मोदींचे गुरु म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जात होतं. मात्र आता पंतप्रधान पदाच्या या रेसमध्ये शरद पवार सुद्धा आहेत का म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं नाव अशा प्रकारे चर्चेला येत असतं. मात्र आता त्यांच्या ऍक्टिव्ह होण्यामागचं कारण तेच आहे की आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये शरद पवार सुद्धा. पवार साहेब राजकारणात नेहमीच सक्रिय होते आणि मला वाटतं मयनकर साहेब सांगतील 11व्या किंवा 12व्या लोकसभेपासून ते दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आता 17वी लोकसभेची निवडणूक आता 2019च्या एप्रिल मे महिन्यामध्ये होणार आहे आणि स्वाभाविकच भाजपच्या विरोधामध्ये एक राष्ट्रीय पातळीवरचा जो काय गट निर्माण होतोय, म्हणजे राज्यामध्ये भाजप विरोधी जो काय स्थानिक पक्ष असेल त्याला बळकट करणे आणि त्याला त्याचं महत्व देणे, ही पवारांच्या भूमिकेला पूर्ण देशातल्या संबंध जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच आपण पाहिलं असेल चंद्राबाबूजी त्यांना भेटले, कुमारस्वामीच्या स्वेरिंग इन सेरेमनीला त्या ठिकाणी गेले, आता काल परवा कलकत्त्याच्या रॅलीला त्या ठिकाणी पवार साहेब उपस्थित होते आणि एकटे उपस्थित नव्हते. काल परवा तुम्ही बघितलं असेल की दिल्लीमध्ये राहुल गांधींची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यालाही देखील पवार साहेब उपस्थित होते आणि एकंदरीत देशाच्या राजकारणामध्ये आधीही पवार साहेबांचं महत्व होतं, पण आता तेवढंच महत्व किंवा त्याच्यापेक्षा अधिकचं महत्व बदललेल्या परिस्थितीमध्ये एक अनुभवी नेता म्हणून हे पवार साहेबांचं आहे. बरोबर. म्हणजे अवधूत वाघ, पुढच्या काळामध्ये जर महाराष्ट्राच्या वाट्याला राजयोग आला तर मग अशा वेळेला एकतर भाजपमधून नितीन गडकरी यांचं नाव गेल्या काही दिवसात चर्चेत होतच, मात्र दुसरं एक नाव असेल पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आणि ते म्हणजे शरद पवार. भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानांची रेसरी आणि आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार माननीय नरेंद्र मोदीजीच आहेत. मीडियामध्ये काय चालतं आणि कोण काय बोलतं याला काही महत्व न देता महाराष्ट्रच नव्हे तर पुऱ्या देशातून भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान पदाचा एकमेव उमेदवार जे आहे ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. परंतु जर आपण युपीए कडे बघितलं तर युपीए मधला प्रत्येक नेता आज गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला आहे. ममता बॅनर्जी असेल किंवा अगदी तुम्ही मायावती असतील किंवा शरद पवार असतील, हे सगळ्या जणांना एक खिचडी गव्हर्नमेंट आणायचं आहे की ज्याच्यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि कुठंतरी आपल्या 10, 12, 15 जागांच्या जीवावर आपण कसे काय पंतप्रधान होऊ, आपण कसे काय देवगौडा होऊ, आपण कसे काय इंद्रजित गुजराल होऊ, ही अपेक्षा आहे. परंतु चंद्रशेखर असो जे 40 खासदारांच्या जीवावर या देशाचे पंतप्रधान झाले होते आणि ते फक्त 40 दिवस टिकले होते, हे स्थिर सरकार देऊ शकत नाही, हे काही करू शकत नाही. हे कितीही एकत्र आले तर 0+0+0 = 0 आणि 0×0 = 0, हे सर्व शून्य एकत्र आल्यानंतर एक मोठं शून्य होईल. याच्या पलीकडे काही होणार नाही याची भारतीय जनता पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अतिशय खात्री आहे. नाही निखिला अवधूत वाघ ज्या पद्धतीने बोलतायत ना, अवधूत वाघ ज्या पद्धतीने बोलतायत ना, मला हसू येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले अवधूत वाघ ज्या पद्धतीने आता ही सगळी चर्चा करतायत तर ते 0+0 अरे तुम्ही बोलू नका, आपण काय बोलताय ह्याचाही विचार करा. ही काही अध्यक्षीय लोकशाही पद्धती भारतामध्ये नाहीये. आधी निवडणुका होऊ देत, निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाचं बहुमत असेल सगळे पक्ष एकत्र येतील आणि मग ठरवतील पंतप्रधानांचा उमेदवार कोण होणार. ते तुम्ही कशाला काळजी करताय, मायावती होणार का, ममताजी होणार का, शरद पवार होणार का, आणखीन कोण होणार, ते त्याला वेळ आहे अजून. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना खूप जास्त बोलताय असं मला वाटते. तुमच्या याच्यापेक्षा वकुवापेक्षा तुम्ही फार जास्त बोलताय. आधी आपली पक्षाची निष्ठा सिद्ध पक्षाची निष्ठा सिद्ध करण्यासाठी एखादा व्यक्ती काय बोलू शकतो. तुम्ही राष्ट्रवादीमधून वैयक्तिक टीकेवर नको तर आपण मुद्द्यावर चर्चा करूयात. या ठिकाणी या सगळ्यामध्ये भाजपनं दिलेलं आव्हान आपल्या पक्षामध्ये चैतन्य निर्माण करणं हीच कारणं आहेत का शरद पवार यांच्या युटर्न मागे, यावर देखील आपण चर्चा करूयात. आणि खरंच बारामती सारखा मतदारसंघ, माढा सारखा मतदारसंघ हा खरंच भाजप घेऊ शकेल का आता या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये, जो मोदी लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीनं आपला कायम ठेवला होता. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया.
बारामतीच्या जागेसाठी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा पवारांना हे आव्हान का दिलेलं आहे आणि शरद पवार पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी नेमके का तयार झालेत, का त्यांनी आपल्याच वक्तव्यावरून युटर्न घेतलेला आहे? माढा मतदारसंघातून खरं तर शरद पवार हे निवडणूक लढवणार असं बोललं जात आहे. त्यानंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे स्वतःच खासदार आहेत आणि त्या तिथूनच लोकसभा निवडणूक लढवतात. शरद पवारांनी हा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोडलेला आहे. तर मावळमध्ये पार्थ अजित पवार हे निवडणूक लढवणार असं बोललं जात आहे आणि त्यामुळे तीनही लोकसभेचे उमेदवार हे या तीनही मतदारसंघामध्ये हे पवार घराण्यामधले असणार आहेत आणि त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या सगळ्याच्या काय प्रतिक्रिया असतील, त्यांचं मॉरल या सगळ्यामध्ये वाढणार आहे की मग फक्त एकाच घराण्याकडे ही सत्ता केंद्रित राहते? म्हणजे अजित पवार सुद्धा आमदार आहेतच, त्यामुळे एकाच घराण्याकडे ही सगळी सत्ता केंद्रित राहते का, याविषयी देखील चर्चा सुरू झालेली आहे. तपासे पुन्हा एकदा मी तुमच्याकडेच येते. इथे तुम्ही पाहिलं की म्हणजे मावळ असो, माढा असो, बारामती असो, पवार घराण्याकडे देशाची पंढरी म्हणजे राजकीय पंढरी ज्याला म्हटलं जातं ते बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे समीकरण आहेच. मात्र पुन्हा एकदा एकाच घराण्याकडे ही सत्ता केंद्रित होईल याचा खूप मोठा फटका राष्ट्रवादीला बसेल असं नाही वाटत? एकाच घराण्यामध्ये सत्ता केंद्रित झाली क्या होणार असा हा जो आरोप आहे हा निव्वळ खोटा आहे. पवार घराण्याचा प्रत्येक व्यक्ती मग ते सुप्रिया सुळे असो किंवा अजितदादा पवार असो, यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व हे राजकारणाच्या ह्याच्यावर सिद्ध केलेलं आहे. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आले, अनेक वर्ष मंत्री राहिले, अनेक वर्षाचा अनुभव आहे. हे त्यांनी अजितदादांनी त्यांचं कार्य हे महाराष्ट्रात सिद्ध केलं. सुप्रिया सुळे हे राज्यसभेच्या पहिल्यांदा खासदार झाल्या, त्याच्यानंतर 2 वेळा ते लोकसभेच्या खासदार झाल्या आणि अनेक वेळा संसद रत्न हे पुरस्कार हा त्यांना मिळाला. त्याच्यानंतर युनिसेफचा देखील पुरस्कार मिळाला. आता हे पुरस्कार फक्त शरद पवारांचे कन्या म्हणून मिळाले नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये लोकांनी त्यांना मान्यता दिली म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या मागे या महाराष्ट्रातील लोक आहेत. तपासे त्यांच्या नेतृत्वाविषयी कर्तृत्वाविषयी काहीच शंका नाही. मात्र मावळमधून पुन्हा एकदा पार्थ अजित पवार यांच्याच नावाची तिथे चर्चा सुरू आहे. तीनही उमेदवार पवार घराण्यामधलेच असणार आहेत. यावर तुम्ही जे काही घराणेशाहीचा आरोप करता तसाच आरोप पवारांवर होणार नाही का? असे पार्थ पवारांच्या बद्दल आम्ही वर्तमान पेपरमध्ये वाचलं, पण अधिकृतपणे त्याच्या संदर्भामध्ये अशी कुठली चर्चा नाही. अजितदादांची त्याच्यावर कुठलंही वक्तव्य नाही. सुप्रिया सुळेंनी ते नाकारलेले, पवार साहेबांनी पण म्हटलं त्यावेळेला पार्थ आता तुलाच यायचंय अशा प्रकारचं वक्तव्य होतं धनंजय मुंडेंचं. हे आम्ही म्हणत नाही आहोत, धनंजय मुंडे म्हणताय. निश्चितच आता ठीक आहे, एखाद्या पक्षामध्ये नवीन चेहरे, नेत्यांची मुलं स्वतःचं कर्तृत्व घेऊन जर येत असतील तर त्यांना थांबवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. परंतु आता त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भातलं किंवा पार्थ पवारांच्या बाबतीतलं असं कुठलंही अधिकृतपणे माहिती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही. हे बघा, हा जो घराणेशाहीचा आरोप आहे, हा घराणेशाहीचा आरोप नेहमी काँग्रेस आणि नेहरू गांधी परिवार डोळ्यासमोर ठेवून भारतातील सर्व पक्षांनी केलेला आहे. मला आठवतं आजपासून 5 वर्षांपूर्वी राहुल गांधी जेव्हा इथे आलेले होते, त्यांची एक इंटरनल एक फार सिलेक्टेड पत्रकारांना त्यांनी बोलवलं, ज्याच्यामध्ये मी पण होतो. त्यामध्ये त्यांना मी हाच प्रश्न विचारला होता आणि त्यांनी त्यावेळेस दिलेलं उत्तर मी तसंच्या तसं सांगतोय ते आज इथे सर्वांना ऍप्लिकेबल आहे. त्यांनी सांगितलेलं होतं की घराणेशाही फक्त माझ्याच पक्षात आहे असं नाही, तुम्ही सर्व पक्षात पहा, सर्व पक्षात हीच घराणेशाही आहे. फक्त असं आहे की माझी दिसून पडत आहे तुम्हाला, आणि ही वस्तुस्थिती आहे. एकेकाळी इंदिराजींच्या घराणेशाहीला कडाडून विरोध करणाऱ्या शिवसेना भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या पिढीकडे कोणत्या कोणत्या नेत्यांकडे जात आहे हे तुम्ही बघू शकता. अगदी तीच वस्तुस्थिती आज राष्ट्रवादीच्या बाबतीतही. आणि मी मगाशी नाही 1 मिनिट, अवधूत वाघांना बोलण्याची गरजच नाही हो. प्रमोद महाजन, पूनम महाजन, गोपीनाथ मुंडेंच्या 2 मुली, देवेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, त्यांना म्हणा माहिती नसताना तुम्ही बोलू नका आणि मध्ये तर हात बिलकुल मी बोलत असताना बिलकुल बोलू नका. त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही, तो प्रश्न उद्भवत नाही. मी बोलतोय ना, मी बोलतोय तेवढं तर बोलू द्या. त्याच्यानंतर तुम्ही बोला. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आपल्याला सर्व पक्षात आहे हुकूम, ही सर्व पक्षात वंश परंपरा ही अशीच सुरू आहे. जर का काही प्रमाणात अपवाद असेल तर कम्युनिस्टांचा, आपण कमिंग बॅक टू आपण फक्त या राष्ट्रवादी पुरतं बोलायचं झालं तर एक लक्षात घ्या, मगाशी जे गणित मांडण्यात आलं की एका वेळेस 3 जागा जर का आल्या
म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं 8 ते 9च्या पलीकडे आतापर्यंत राष्ट्रवादीला कधी मिळू शकलं नाही. याच्यातले जर का पवार या नावामुळे जर का 3 जागा मिळाल्या तर कदाचित आपण 10 किंवा त्याच्यावर जाऊ शकतो. हे एकमेव गणित त्याच्यामध्ये आहे. एक फक्त तपासांचं उत्तर घेऊयात. खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही माइंडकर. तपासे, आतापर्यंत आमचे जे काही व्हीडीपीचे सर्व्हे झालेले आहेत त्या सर्व्हेमध्ये सुद्धा 8च्या वर एकही आकडा सरकलेला नाही राष्ट्रवादीचा, आणि म्हणूनच धोक्याची घंटा वाटली राष्ट्रवादीला. अशी धोक्याची घंटा वगैरे काही नाही. निश्चितपणे आता जे सर्वे येतात त्याच्या, आणि हे सर्वे जसं जसं लोकसभेच्या निवडणुका येतील तसं तसं हे सर्वेचे निकाल बदलत राहणार आहे. एक्झिट पोल मध्ये तर निश्चितपणे आपण बघितलं, जसं मध्य प्रदेशमध्ये झालं, जसं राजस्थानमध्ये झालं. आधी निवडणुकीच्या आधी वेगळा सर्वे होता, निवडणुकीच्या नंतरचा निकाल पूर्णपणे वेगळा होता. आम्हाला खात्री आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातल्या लोकसभेमध्ये 48 पैकी अधिकाधिक, म्हणजे भाजप आणि शिवसेनेपेक्षा जास्ती म्हणूनच शरद पवारांना ऍक्टिव्ह व्हावं लागलेलं आहे. म्हणूनच 75 वर्षांच्या शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा लागतोय आणि पुन्हा एकदा त्यांना ऍक्टिव्ह व्हावं लागतंय. बडगुजर यांचं उत्तर घेते मी आधी. बडगुजर, मावळमध्ये तुम्हाला देखील धोका असेल पार्थ पवारांचा? नाही, आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. शरद पवारांच्या बाबतीत जर म्हटलं तुम्ही तर पवार साहेब कदाचित राज्यसभेची जागा त्यांनी आता मुदत संपते आहे, राज्यसभेचे खासदार आहेत आणि पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या एवढ्या जागा येऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित राज्यसभेची जागा त्यांची धोक्यात असल्यामुळे कदाचित ते निवडणूक लढू शकतात आणि म्हणून त्यांनी जाहीर केलेलं असावं की निवडणुकीच्या रिंगणात उतरून लोकांमधनं खासदार होऊन दिल्लीमध्ये जावं असं त्यांना वाटत असेल. आणि जर कमी खासदार आले तर राज्यसभेची जागा त्यांना मिळणार नाही कदाचित, असं या ठिकाणी असू शकतं. तपास असं आहे का? मला वाटतं बडगुजर साहेबांना थोडासा अधिक अभ्यास लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या करण्याची आवश्यकता, अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. जे नक्कीच. हेमलता पाटील, निखिला, तुमचा जो आजचा प्रश्न आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतंय की माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे चांगल्या मतांनी निवडून येणार, हे वस्तुस्थिती आहे आणि तशा पद्धतीचे सर्वे आहेत. असं असताना शरद पवारांनी माढ्याची जागा मागणं, मला असं वाटतंय की कदाचित हेमलता पाटील, म्हणून मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही तपासापेक्षा बाजू मांडताय तुम्ही माढ्यामध्ये, म्हणून मला हेमलता पाटील तुम्हाला विचारायचंय, विजयसिंह मोहिते पाटलांनी स्वतः एकतर सांगितलं, पवारांना गळ घातली की तुम्ही इथून निवडणूक लढवा. असं तर नाही की तिथे प्रभाकर देशमुख, मला वाटतं ना प्रभाकर देशमुख निवृत्त सनदी अधिकारी, ते देखील इच्छुक आहेत निवडणूक लढायला. आणि म्हणून नाही की मग पवारांनीच निवडणूक लढवावी, अंतर्गत कुठलाही अघोळ तिथे व्हायला नको, पवारांनी निवडणूक लढवावी. निखिला, यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील निवडून येणार ही वस्तुस्थिती आहे, परंतु विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांना तिसऱ्या आघाडीचं राजकारण हे ऍक्टिव्हली करायचंय, त्याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना लोकसभेच्या माध्यमातून परत जनतेसमोर येण्याची त्यांची इच्छा असावी, कारण तिसऱ्या आघाडीच्या राजकारणामध्ये ते महत्वाचा मोहरा असावेत आणि म्हणूनच तेव्हा ते माढ्याची जागा मागत असणार आहेत. माढा, बारामती किंवा मावळ मधून रिस्क घेणार नाहीत शरद पवार, आणि त्यामुळे माढा आणि बारामती हे दोनच मतदारसंघ आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आहेत आणि मग माढामध्येच जर निवडणूक लढवायची झाली शरद पवारांनी तर माढामधूनच निवडणूक लढवू शकतात. हा अंतर्गत कुठलाही धोका होऊ नये यासाठी पवारांचा निर्णय आहे असं वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे, मी बोलू का? बरोबर आहे, अगदी खरं आहे, कारण माढ्यामधली निवडणूक त्यांना अत्यंत सोपी जाणार आहे. पक्षाची बांधणी, शरद पवारांचं स्वतःचं, विजयसिंह मोहिते पाटलांचं काम, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मदतीला येणार आहेत. आणि पवार साहेब माढ्यामध्ये काय असेल किंवा बारामतीमध्ये असेल किंवा कुठेही उभारले तर पवार साहेब निवडून येणार, याच्यामध्ये काही वाद नाही. पण माढा हा त्यातल्या त्यात सुरक्षित आणि चांगला मतदारसंघ त्यांच्यासाठी आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांच्या विरुद्ध कधीही बंड करू शकत नाहीत किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना आव्हान देऊ शकत नाहीत, याची खात्री साहेबांना असल्यामुळे ते माढ्यामधून उभारतील असं मला वाटतं. अवधूत वाघ बोला. बघा, असं आहे, एके ठिकाणी मावळमध्ये तरुण चेहरा म्हणून पार्थ पवारांचं नाव चालवायचं, तर मग दुसरीकडे माढामध्ये रणजित सिंह मोहिते पाटलांचं नाव का नाही चालवायचं? कारण ते पण राष्ट्रवादी काँग्रेसचे 1999चे पहिले युवक महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, ते पण राज्यसभेचे सदस्य होते. तर मग विजयसिंह मोहिते पाटलांच्या ऐवजी मग रणजितसिंह मोहिते पाटलांना आणायचं. आणि दुसरी गोष्ट अशी, जर साहेबांना खरंच लोकसभेमध्ये जायचं असेल
तर त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा गळा का कापायचा? आपल्या पूर्वीच्या बारामतीमध्ये जायचं, सुप्रियाताईंना राज्यसभेमध्ये पाठवून द्यायचं आणि आपण म्हणजे आपल्या सगळ्या जागा हळूहळू सेव्ह करायच्या आणि कार्यकर्त्यांचा मात्र केसाने गळा कापायचा, हे मला वाटतं की तत्वज्ञान चांगलं नाही आणि याने हा पक्ष वाढणार नाही असं माझं ठाम मत आहे. अवधूजी, कोण कुणाचा गळा आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही, आम्हाला काही भीती वाटत नाही. मागणी केली, कार्यकर्त्यांनी मागणी केली. पवार साहेब असे म्हणाले नाही की मला भाड्यात निवडणूक लढायची, मित्रपक्ष उभे केले होते. कमळ किंवा धनुष्यबाण ही निशाणी नव्हती. गेल्या वेळी आम्ही एकत्रित निवडणुका लढवत असताना जर तिकडे जर धनुष्यबाण किंवा कमळ ही निशाणी असती तर बारामती असो, मावळ असो, आम्ही आणि किंवा नांदेड असो, आम्ही सगळीकडे यांना हरवलं असतं हे नक्की. म्हणजे तुमचा शिवसेना या निशाणीवर तुमचा भरोसा नाही. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर तुमचा भरोसा नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की बारामतीमध्ये आमचा भरोसा तर सर्वांवर आहे. आमचा भरोसा आमच्या भरोसा जनता जनार्दनावर आहे. मित्र पक्षावर तुमचा भरोसा नाही हे आम्हाला माहिती आहे. आमच्या मित्र पक्षावर भरोसा आहे, भरोसा नाही. म्हणूनच तुम्ही बघा पालघरमध्ये तुम्ही काय खेळी केली, पालघरमध्ये काय खेळी झाली पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पालघरमध्ये काय खेळी झाली, तिथल्या विद्यमान जे दिवंगत खासदार होते त्यांच्या चिरंजीवाला शिवसेनेची उमेदवारी घ्यावी लागली, तुम्ही दिली नाही आणि तिकडे काय खेळी झाली संबंध महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्याच्यामुळे तुमचा भरोसा तुमच्या मित्रांवर किती आहे हे संबंध देशाला माहिती आहे. प्रश्न विचारलेले बाबांच्या हाताला लकवा, बाबा पृथ्वीराज बाबांच्या हाताला लकवा, अरे लकव्यापर्यंत गेले होते तुमचे नेते. आता तुम्ही एकमेकांच्या गळ्यात गळा, माझ्या गळा, तुझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा बोलतात आहे. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने गेल्या 15 वर्षामध्ये विकास जर कोणी केला असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी केलेला आहे. तुम्ही गेल्या 4.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये बसलेला आहात. तुमच्या शासनाने काय विकास केला हा प्रश्न जनता तुम्हाला विचारत आहे. आम्हाला जनता मुळीच प्रश्न विचारत नाही. जनता आमच्यावर खुश आहे. त्यामुळे नगरपालिका असू देत, ग्रामपंचायत असू देत, जिल्हा परिषद असू देत, मुंबई महानगरपालिका असू देत, देशाच्या निवडणुकीचं चित्र समोर येत चाललंय. 5 राज्याच्या विधानसभेतनं तुमची सत्ता गेली. 3 मुख्यमंत्र्यांना घरी बसावं लागलं अवधूतवार. 4था मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, 5वा मुख्यमंत्री हरियाणाचा असेल हे लक्षात ठेवा. 3 मुख्यमंत्र्यांना घरी बसावं लागलं. 4था महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल आणि 5वा हरियाणाचा मुख्यमंत्री असेल भाजपचा, ज्याला आता घरी बसावं लागेल 2019 मध्ये. बरं तपासे थांबा थोडंसं. जयंत मांडकर, हे बघा मला ना असं वाटतं की आपण चर्चा जेव्हा करतो ना तेव्हा बेसिक नॉलेज आपल्याकडे असावं. मला असं वाटतं की थोडीशी माहिती पण मी देतो की राज्यसभेचा उमेदवार निवडून येण्यासाठी काही 40 ते 42 आमदारांची गरज असते आणि एकटे लढून सुद्धा राष्ट्रवादीकडे सध्या 41 आमदार आहेत. पवार साहेब 2014ला निवडून गेले होते, ते 2020ला रिटायर होणार आहेत. ही पहिली वस्तुस्थिती. दुसरी गोष्ट मी थोडंसं पुन्हा काँग्रेसचं उदाहरण देतो कारण राष्ट्रवादी सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदारांची संख्या सुद्धा मला ती बघूया दुसऱ्यांदा जरा बोलू द्यायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा बोलायला मध्ये एकदाही बोललेलो नाही. मी तुमच्यामध्ये एकदाही बोललेलो नाही. मी तुमच्यामध्ये एकदाही बोललो नाही. बाळासाहेबांशी बोलूच नका. मी त्यांच्याशी अनेक वेळा साहेब बाळासाहेबांची भूमिका ठाकरे बघा दर्शवलेले खासदार म्हणून निवडून नाही येणार. ते ठीक आहे ना, नंतर बघू. आता दुसरी गोष्ट असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये किंवा जसं प्रियंका आमदारांची संख्या सुद्धा कमी होणार आहे. हो ठीक आहे. बडगुजार त्यासाठी तुम्हाला युती करावी लागेल. युतीचा घोडा काही पुढे सरकलेला नाही. मी बसू काय का बाजूला, तुम्ही बोलत राहा. दुसऱ्याला बोल. मी पहिलं वाक्य सांगितलं. मी पहिलं बडगुजार मलाही बोलता येतं. मी एक वाक्य बोलल्याबरोबर तुम्ही एवढे ओरडताय, मग दुसरं तर वाक्य बोलू. शरद पवारांची भूमिका, शरद पवारांची भूमिका ठाकरे सिनेमा बघा. का बघू आम्ही? तुम्ही सांगता म्हणून इथे आता मी बोलतोय. बोलतात
जे करायचं असतं ते कधी बोलत नाही आणि जे बोलतात ते कधी करत नाही, अशा पद्धतीचं सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा सिनेमा बघा, त्यांच्याच माणसांनी काढलेलं आहे. सिनेमा बघून राजकारण करता बडगुजर साहेब, तुम्ही वास्तव्यात बोला जरा. एक बोट आम्ही दुसऱ्याकडे सिनेमा बघून नाही करत आहे. बाळासाहेबांनी ही संघटना जी उभी केलेली आहे ना, कधी स्वतः निवडणूक लढली, पहिल्यांदा पाठिंबा दिलेला आहे. कुठल्या माणसाने निवडणूक नाही लढली. बाळासाहेबांनी सगळ्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय राज्यसभेच्या निवडणुकीला. जायचंय, थोडंसं थांबा. बडगुजर ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे करता तेव्हा 4 बोट स्वतःकडे असतात, हे विसरू नका. शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे मंत्री कित्येकदा खिशात राजीनामे घेऊन होते, मात्र ते राजीनामे त्यांनी कधी दिले नाहीत. हे तुम्हाला वारंवार विचारलं की तुम्हाला खुपतं, मात्र तुम्ही दुसऱ्याला बोलण्यासाठी मात्र सगळ्यात पुढे असता. म्हणून सांगितलं बडगुजर तुम्हाला. एक छोटासा इकडे ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. जे नेते आतापर्यंत पवार यांचं कौतुक करण्यासाठी थकत नव्हते, ते आता मात्र पवारांसमोर आव्हानाची भाषा करू लागलेत. आणि त्याचबरोबर पवारांचा एकूणच युटर्न. शेवटच्या टप्प्यामध्ये आपली ही चर्चा आहे, म्हणून तपासे स्पष्टपणे तुम्हाला विचारते या ठिकाणी की पवार समजा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली तर राष्ट्रवादीचा खूप फायदा होईल, आणि तुम्हाला असं वाटतं की पवारांच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या बातमीमुळेच भाजपच्या गोटामध्ये मात्र थोडीसे भीतीचं वातावरण निर्माण झालं, आणि म्हणूनच आज अमित शहा मुख्यमंत्री किंवा मग रावसाहेब दानवे म्हणतात की बारामती आमचंच. एकंदरीतच पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये जर आता गेल्या 4 वर्षामध्ये पाहिलं तर सबंध विरोधी पक्षामध्ये सरकार जे आहे म्हणजे भाजप सरकार आहे, हे पवार साहेबांच्या प्रत्येक वक्तव्याला फार बारकाईने फार गांभीर्याने घेते. काल देशाच्या संसदेचं अधिवेशन उरकलं आणि त्याच्यावर पंतप्रधानांच्या अभिभाषणावर देखील पवार साहेबांनी खोचक अशी टीका केली की संसदीय प्रथा मोडून देशाच्या पंतप्रधानांनी वेगळ्या पद्धतीने हे शेवटचं त्यांचं भाषण केलं. याचा अर्थ असा आहे की भाजपला पवार साहेबांची भीती आहे. भीती कशामुळे? पवार साहेब हे देशातले ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, आणि प्रत्येक राजकीय प्रसंगाला सामोर जाण्याची कुशलता ही पवार साहेबांमध्ये. त्याच्यामुळे भाजप पवार साहेबांचं जे काही नेतृत्व आहे, जे काही त्यांची कुशलता आहे ती चांगल्या पद्धतीने ओळखू नये, आणि म्हणूनच कुठेतरी कार्यकर्त्यांना विचलित करण्यासाठी बारामतीमध्ये आता आम्ही कमळचा झेंडा आमचा फडकवू वगैरे अशी जी काय भाषणं आहेत ती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडनं किंवा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडनं केली जातात. हे कार्यकर्त्याचं मनोबल उंचवण्यासाठी ठीक आहे, परंतु तशी वास्तविकता नाही. बारामतीमध्ये कमळाचं एक पाकडी देखील त्या ठिकाणी येऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अवधूत वाघ माइंडकर येते. पवार साहेब ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी लोकसभेमध्ये ते विरोधी पक्ष नेते होते. जनरली विरोधी पक्ष नेता हा फ्युचर प्राईम मिनिस्टर असतो. ज्यावेळी पक्षाकडे काँग्रेसकडे सत्ता नव्हती त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे असलेली सत्ता पाडण्याचं मोठं काम पवार साहेबांना सोनियाजींनी दिलं होतं. परंतु ज्यावेळी काँग्रेसकडे सत्ता आली त्यावेळी पवार साहेबांना पद्धतशीर डावलून किंबहुना त्यांना पक्षामध्ये बाहेर पडण्यासाठी एक वातावरण निर्मिती केली. आजही पवार साहेबांनी कितीही प्रयत्न केले तरी हे काँग्रेसवाले त्यांना कधीही पंतप्रधान बनवू देणार नाहीत. आणि तुम्ही ज्यावेळी सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी तुम्ही तुम्ही गप्पा बसा, मला बोलणार आहे. मला बोलू देत, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मी बोलू शकतो. का बसा तुम्ही, तुम्ही नका बोलू मला, तुम्ही मला बोलू नका. तुम्ही कोण आहात मला थांबवणार? मला जे बोलायचं ते मी बोलेन. तुमचं राजकीय आयुष्य काय आहे? तुम्ही काय गप्पा बसा तुम्ही. मला जे बोलायचं तेच मी बोलणार. मला बोलण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही मला बोलण्यापासून रोखू शकत नाही. तुम्ही मला बोलण्यापासून रोखू शकत नाही. मला जे बोलायचं ते मी बोलणार. मला जे बोलायचं ते मी बोलणार. मला जे बोलायचं ते मी बोलणार. मला जे बोलायचं ते बोलणार. तुम्ही कोण मला रोखणार आहे? राजकीय विषयावर तुम्ही कोण मला रोखणार आहे? अवधूत वाघ आणि दुसरी गोष्ट निखिल, तरी थोडी सभ्यता आपण पाळूया. अवधूत वाघ आणि हेमलता पाटील थोडी सभ्यता आपण पाळूया या चर्चेमध्ये. माइंडकर
निवडणुका आल्यानंतर एकेका मुद्द्यावर कसा वाद सुरू दिसतंय. मग अशी मी जो सांगायचा मुद्दा राहिला तो पुन्हा फक्त एका वाक्यात सांगतो की प्रियंका गांधींची नुसती उमेदवारी, प्रियंका गांधी ऍक्टिव्ह झाल्या हे कसं दिसल्याबरोबर एक प्रकारे काँग्रेसमध्ये संजीवनी गेली अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय. मी तुम्हाला पुन्हा एकदा मगाचंच माझं वाक्य रिपीट करतो. जर पवार स्वतः, त्यांची कन्या आणि आपण म्हणतात तसे त्यांचे नातू हे तिघही जर का निवडणुकीला उभे असतील तर ती राष्ट्रवादीला एक प्रकारे चैतन्य, संजीवनी आणण्याचं काम करू शकते. ही वस्तुस्थिती आहे. जशा प्रकारे प्रियंका गांधी या नावाने काँग्रेसला संजीवनी मिळालेली आहे. एक दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आता पवार साहेब ते 1996 ला विरोधी पक्ष नेते होते, देवेगौडा, गुजराल, आपण किंवा चंद्रशेखर वगैरे या डिस्कशन मधून आपण बाहेर पडावं. याचं कारण 98 पासून 2019 पर्यंत 20 वर्ष एक आपल्याला असं दिसलेलं आहे. एक तर भारतीय जनता पार्टीचा प्राईम मिनिस्टर किंवा काँग्रेसचा प्राईम मिनिस्टर असं एक बॅलन्स इक्वेशन आलेलं आहे. हे मी याच्याकरता बोलतो आहे. याचं कारण खरं आहे की भाजप विरोधीमध्ये अनेक पंतप्रधान पदांची नावं आहेत. मग ती नावं अगदी मुलायम सिंग, मायावती यांच्यापासून सध्याचे सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री म्हणजे आपले नवीन पटनायक, मग पवारांचे समर्थक पवारांचंही नाव घेतात. पवार स्वतः माझ्या माहितीप्रमाणे स्वतः पंतप्रधान पदापर्यंत आयुष्यात फक्त एकदा पोहोचलेले होते, म्हणजे 1991 साली ती वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर मगाशी ज्याचा उल्लेख झाला की विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतःहून कधी गेले नव्हते. त्यांनी सांगितलं हा माझा प्रश्न नाही, हा पक्षाध्यक्षाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण जे बोलतो तेव्हा पॉलिटिकली ते कितपत योग्य आहे याचंही पाहावं. एक वस्तुस्थिती मगाशी मात्र राजकारणामध्ये शक्यता, राजकारण हा मुळातच शक्यतांचा खेळ आहे. त्यामुळे तशा शक्यता तपासून देखील पाहिल्या जातात. त्यामुळे शरद पवार यांच्यासारखा माणूस ज्या वेळेला मी लोकसभा लढणार नाही असं म्हणतात आणि त्यानंतर लगेच पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी दर्शवतात, तर त्यामध्ये एक वेगळी राजकीय गणित किंवा राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचे संकेत आपल्याला मिळत असतात. धन्यवाद, तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.